नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आता लाडक्या बहिणींना मिळणार ₹2100 अशी घोषणा मुख्यमंत्र्यांमार्फत करण्यात आलेली आहे। मित्रांनो, तुम्ही न्यूजमध्ये सुद्धा इथे पाहून घेऊ शकताय। न्यूजमध्ये तुम्ही पाहून घ्या इथे मित्रांनो, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹2100 देण्याचे आश्वासन हे दिले होते आणि आता ते जाहीर सुद्धा केलेले आहेत। तुम्ही इथे पाहू शकता ₹2100 मिळणार असल्याचे शिंदेने जाहीर केलेले आहे। तर आता हे ₹2100 कुणाला मिळणार आहेत, एक यादी जारी करण्यात आलेली आहे। त्या यादीमध्ये ज्या महिलांचं नाव आहे त्या महिलांनाच ₹2100 हे मिळणार आहेत। ती यादी कशी पाहायची हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही जर ऑफलाईन फॉर्म केला असाल तर तुम्ही ती यादी ज्यांच्याकडे तुम्ही डॉक्युमेंट दिला होता त्यांच्याकडून तुम्ही ती यादी पाहू शकता, अथवा तुम्ही ऑनलाईन नारी शक्ती दूत ॲपद्वारे फॉर्म भरला असाल तर तुम्ही घर बसल्या ती यादी चेक करू शकता आणि वेबसाईट मार्फत जरी तुम्ही फॉर्म भरला असाल तरी सुद्धा तुम्ही घर बसल्या ती यादी चेक करू शकता आणि त्या यादीमध्ये नाव तुम्ही पाहू शकता। तर मी वेबसाईटवरून यादी कसं चेक करायचं हे तुम्हाला दाखवत आहे। तर चला तर मग ते आपण पाहूयात। मित्रांनो, ती यादी पाहण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता। तुम्हाला सर्वात पहिलं वेबसाईटवरती यायचं। वेबसाईटवरती आल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड आणि हा कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे। तर मी लॉग इन करून घेतोय। मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता मोबाईल नंबर, पासवर्ड, कॅप्चा टाकून घेतलेला आहे। सिंपली लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करत आहे आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। यामध्ये मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर केलेले अर्ज आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे दोन टॅब आहेत। यापैकी आपल्याला पहिलं टॅब या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुम्ही जेवढे काही फॉर्म भरला होता ते संपूर्ण फॉर्म तुम्हाला इथे दाखवले जाणार आहेत। अशा प्रकारे दाखवल्याच्या नंतर सिंपली आपल्याला स्लाइड करून असं साईटला यायचं आहे मित्रांनो आणि साईटला आल्याच्या नंतर मित्रांनो हे ₹2100 कुणाला भेटणार आहेत, ही जेवढी पण यादी आहे मित्रांनो या यादीमध्ये कुणाकुणाला ₹2100 भेटणार आहेत हे कसं पाहायचं, तर सिंपली तुम्ही इथे पाहू शकताय। इथे एक ऑप्शन आहे, थोडंसं खाली घेतोय आणि इथे तुम्ही पाहू शकताय संजय गांधी इथे जे ऑप्शन दिलेलं आहे आणि याच्या खाली जेवढे पण नो 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 जे दिलेलं आहे मित्रांनो त्या सर्वांना, जेवढे पण नो नो दिलेलं आहे, ज्यांच्या नावापुढे नो दिलेलं आहे त्या सर्वांना ₹2100 हे मिळणार आहेत। हे लक्षात घ्यायचं मित्रांनो आणि इथे जर नोच्या जागी ज्यांना कुणाला यस हे आलेलं असन त्यांना इथून पुढे ₹2100 हे मिळणार नाहीयेत, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। तर ही यादी कशी काढायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तुम्ही जर ऑफलाईन फॉर्म भरला असाल तर तुम्ही ज्यांच्यापाशी डॉक्युमेंट दिला होता त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करून विचारू शकता की माझं स्टेटस तुम्ही एक वेळेस चेक करून घ्या। स्टेटस अप्रूव्ह जरी दाखवत असाल तर तिथे नोच्या जागी येस आहे किंवा नो आहे तुम्ही त्यांच्यामार्फत चेक करू शकता, किंवा तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन ज्यांच्याकडून तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यांना सुद्धा विचारू शकता, किंवा तुम्ही स्वतः भरला असाल तर स्वतः तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकता की तुम्हाला इथून पुढे ₹2100 मिळणार आहेत का नाही। ज्यांना ज्यांना नोच्या जागी यस आलेला आहे त्यांना ₹2100 मिळणार नाहीयेत। तर मित्रांनो, ही एक महत्त्वाची अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिलो आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।